नमस्कार मित्रांनो, आज आपण पुण्याजवळ वर्वे येथे असलेल्या सुंदर आणि भव्य त्रिमंदिरला भेट देणार आहोत. जर तुम्ही निसर्ग, शांतता आणि अध्यात्म याचा एकत्रित अनुभव घ्यायचा विचार करत असाल तर हे ठिकाण नक्कीच तुमच्यासाठी आहे. भोर येथील नेकलेस पॉइंटची भेट दिल्यानंतर आमची वाट वळली त्रिमंदिर, जे पुण्यातील वर्वे येथे आहे, जे खेड शिवापूरच्या टोल नाक्यापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. त्रिमंदिराची स्थापना आहे ती दादा भगवान फाउंडेशनने केली आहे. या मंदिरामागील मुख्य संकल्पना म्हणजे सर्व धर्म पंथाबद्दल आदराची भावना निर्माण करणे ही आहे. म्हणून येथे एकाच ठिकाणी भगवान श्रीकृष्ण, भगवान शिव आणि भगवान सिमंदर स्वामी यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. आपण जेव्हा मंदिरात प्रवेश करतो तेव्हा स्वच्छ, शांत आणि प्रसन्न वातावरण मनाला वेगळाच आनंद देते. संपूर्ण परिसर जो आहे संगमरवरी बांधकामाने सजलेला असून त्याची भव्य वास्तुकला प्रत्येकाचे लक्ष वेधून घेते. मंदिराभोवती सुंदर बाग आहे, त्यासोबतच हिरवळ आहे. मंदिराचा गाभारा अतिशय प्रशस्त असून त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण, भगवान शिव आणि भगवान सिमंदर स्वामी यांच्या मूर्ती अतिशय सुंदर आहेत. दररोज आरती, प्रार्थना, सत्संग हे सगळं इथे आयोजित केलं जातं. भगवान श्रीकृष्णाची ही सुंदर मूर्ती आपण जी पाहत आहोत ही अतिशय मनमोहक आहे. बाजूलाच सिमंदर स्वामींची मूर्ती आपल्याला दिसते. त्यासोबत ही चक्रशिवेश्वरी देवीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि तुळजाभवानीची मूर्ती अतिशय सुंदर अशी आहे. शहराच्या गोंगाटापासून दूर काही लोक काही क्षण मनशांती अनुभवायची आहे म्हणून येथे येत असतात. येथील महत्वाचं सांगायचं झालं तर ह्या मूर्ती अतिशय अशा सुंदर आहेत. बघा, ही पहा, चांद्रायण यक्षदेवांची मूर्ती. मंदिरात प्रशस्त अशी जागा आहे आणि बाजूलाच शिर्डीच्या साईबाबाचं मंदिर आहे. ही मूर्ती अतिशय सुंदर अशी आहे. मंदिर परिसरात प्रशस्त पार्किंग, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय आणि दिव्यांगासाठी आवश्यक अशा सुविधा उपलब्ध आहेत. लहान मुलापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी हे ठिकाण सोयीचे आहे. आणि समोरच एक बेंगलोर मुंबई हायवे हा इथून जातोय. मंदिराचं पूर्ण बांधकाम हे पूर्णपणे संगमरवरी दगडांमध्ये बनवलेले आहे आणि त्यात पावसाळ्यात परिसरात हिरवळ अधिकच खुलून दिसते आणि हिरवाळ्यामध्ये अतिशय आल्हाददायक वातावरण मंदिराच्या सौंदर्यात आणखीनच भर टाकत असते. सकाळी सूर्योदयाच्या वेळी आणि संध्याकाळी आरतीच्या वेळी भेट दिल्यास तो एक अनुभव अविस्मरणीय ठरतो. जर तुम्ही पुणे शहरात किंवा पुण्याजवळ फिरायला येत असाल तर वर्वे येथील येथे त्रिमंदिर तुमच्या प्रवासाच्या यादीत नक्कीच समाविष्ट करा. येथे मिळणारी शांतता, आध्यात्मिक वातावरण आणि सुंदर वास्तुकला तुमचा दिवस अतिशय स्मरणीय बनवून टाकेल. मंदिराच्या आजूबाजूला बऱ्याच डोंगररांगा आहेत, त्यामुळे परिसर अतिशय मनमोहक आपल्याला दिसतो. मंदिराची उंची मोठी आहे आणि त्यामुळे मंदिराची सुंदरता अजून मनमोहक बनवते. कोल्हापूरला जाणारे बरेच पर्यटक येथून दर्शन करून पुढे कोल्हापूरला जात असतात. मंदिर परिसराच्या मागे इथे अन्नछत्र मंडळ पण आहे. ते 11 ते 2 या वेळेत सकाळी चालू असते. पुण्यापासून एखादं जवळ छान मंदिर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्कीच तुम्ही या त्रिमंदिरला भेट द्या.
स्वच्छ, शांत, सुंदर असं वातावरण तुम्हाला वेगळाच आनंद देईल. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अशा सुंदर पर्यटन स्थळाच्या माहितीसाठी अभिजित ट्रॅव्हल ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.